माझं दुखतं, हात दुखतं. तोंड बंद. तुमच्या दोघींचं मिळून काय चाललंय ना ते सगळं समजलंय मला. कशाबद्दल बोलतेस तू? नाही समजत आहे मी काय बोलतेय ते. तू या कार्टीला अजून सुद्धा त्या गाण्याच्या क्लासेसला घेऊन जातीयस. तुला लाज नाही वाटत हे करताना? काय? अगं काही काय बोलतेस तू? मला सांग, कोणी हे सांगितलं तुला? कोणी सांगितलं त्यांनी काय फरक पडतो? चोरी पकडली गेली ते महत्वाचं आहे. नाही नाही मोनिका, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, तुला खरंच सांगते, त्या दिवशी घरात जो काही तमाशा झाला ना, त्यानंतर ओवी खरंच त्या गाण्याच्या क्लासला गेली नाहीये. आणि गाण्याच्या क्लासला काही गाण्याचं नाव सुद्धा काढलं नाही, साधं गाणं गुणगुणत सुद्धा नाही. खरंच. ओवी, तू सांग सांग मोनिका काकूला, तू क्लासला जात नाही म्हणून सांग. ओवी अगं सांग ना. मला हिच्या थोबाडातून काहीच नाही ऐकायचं. खोटं बोला पण रेटून बोला, हे चाललंय तुझं. अगं किती नाटकं करतेस, किती खोटारडी आहेस तू. हा, आत्ताच्या आत्ता प्रूफ करून दाखवते तुम्हाला तुमचा खोटारडेपणा. जात नाही ना ही क्लासला? अगं ती ड्रॉइंग क्लासची बॅग आहे. ड्रॉइंग क्लासची बॅग आहे? नको अय्या, ड्रॉइंग क्लासची वही आमच्या शाळेत मोठी होती ग. आणि त्याच्या पेजेस पण प्लेन असायचे. या ड्रॉइंग बुक मध्ये हे तर वेगळंच ड्रॉइंग आहे. 7 सूर, सा रे ग म प ध नि सा. नाईस. अरे वा 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 वा, काय ड्रॉइंग आहे ना. तुझ्या शाळेत पण असंच शिकवायचं का ग? असं ड्रॉइंग असायचं? काय काय हे ड्रॉइंग आहे? ड्रॉइंग आहे. ए, तारीख वाच. येते ना वाचता? कधीची तारीख आहे? आजची तारीख आहे. म्हणजे ओवी चोरून क्लासला जात होती आणि मगाशी बबलू तिच्या सोबत होता, म्हणजे बबलू तिला क्लासला घेऊन जात असणार. कारण सारंगचा तर गाण्याला विरोध आहे, पण आता जर मी बबलूचं नाव घेतलं तर ही अजून दंगा करेल. अजून बोल. आणि तोंडवर करून बोलतेय गाण्याच्या क्लासला नेत नाहीस? हा, लाज नाही वाटत एवढं खोटं बोलताना? रे देव 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 करत असतेस, त्यावरती देवाला तरी घाबरतो, बघत असतो सगळं. आता तरी खरं बोल बाई. मोनिका, सॉरी, माझं चुकलं. ओवीला गाण्याचं एवढं वेळ होतं हे बघून मला नाही राहवलं, म्हणून मीच तिला पुन्हा घेऊन गेले क्लासला. वा पप्पा, पावलाच रे. तुझा भक्त फायनली खरं बोलला. म्हणजे गुन्हा कबूल आहे तर. हं, एकदा शिक्षा करून सुद्धा तुमच्या डोक्यात प्रकाश नाही पडला. हा, यावेळेस तुम्ही हा जो नियम मोडलाय ना, त्यात फक्त माझाच नाही, आईंचा सुद्धा इन्सल्ट केलाय. 2 वेळा तुम्ही नियम मोडलात. आता या दुसऱ्यांदा केलेल्या चुकीची शिक्षा परत मिळणार. आणि ती शिक्षा आधीच्या शिक्षेपेक्षा डेंजर असणार आहे. हा, मोनिका प्लीज ऐक ना. अगं ती लहान आहे, तिला तिची चूक मान्य आहे. ती नाही जाणार आता क्लासला. मी तुला शब्द देते, प्लीज मोनिका सांग ना. ओवी सांग ना काकूला, तू क्लासला नाही जाणार. सॉरी म्हण काकूला प्लीज. काकू सॉरी, मी उद्यापासून क्लासला नाही जाणार. नाही जाणार, पण आत्ताच्या आधी गेलीस ना, त्याची शिक्षा तर तुला मिळणार. अबीर, जेवण वाढते मी, लवकर जेवायला ये. अबीर, अरे असं का बसलास तू? बाळा, मी तुला जेवणासाठी हाका मारते, चल जेवायला. अरे जेवण गार होतंय, चल लवकर. असं का बसलायस तू? आई, आज मी जेवणार नसतं बघ. तू आणि आजोबा जेवून घे. जेवायचं नाहीये म्हणजे? नखरे नको करू. हा, चल जेवायला लवकर. चल चल लवकर उठ. आई, मी एकदा सांगितलं ना ग, मला जेवायचं नसतं म्हणून ना. काय होतंय तुला? बाबा, बाबा. आलो आलो.
काय ग काय झालं? बाबा तुमच्या नातवाला समजवा हो. नाटकं करतोय, जेवायला मागत नाहीये तो. असं? हे साऊ, तू माझ्या नातवाला काही बोलू नको. शहाणा आहे माझा नातू. मग सगळ्यांचं सगळं ऐकतो तो. कळलं ना? आणि बाळा, आईवर असं कोणी रागवतं का? आणि आई आपल्याला जे काही सांगते ते आपल्या भल्यासाठीच असतं ना. तिचं ऐकायचं. सांग. मी आईचं प्रत्येक वेळेस ऐकत असतो बघा, पण आईच माझं कधी ऐकत नसते. काय ग? मला सिंहगड बघायचा असतो की आजोबा, मग ते का नाही म्हणते. होईने बोललो होतं की तिथे शूरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी असते. बघ. त्यांनी उदयभानाला मारून तो गड आपल्या ताब्यात केला होता म्हणतो मी. त्या किल्ल्याचं नाव आहे कोंढाणा असतो बघा. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गडाचं नाव सिंहगड असे ठेवले. बघितलं? एवढी माहिती तुला तरी आहे का? माझ्या नातवाला आहे. किती हुशार आहे तो. हा. म्हणून मला तो गड बघायचा असतो की ओ प्लीज प्लीज ना आई. मी काय म्हणतो, त्याला एवढे गडकिल्ले बघायची हौस आहे तर बघू दे ना, जाऊन येऊ दे. उगाच काय अडमुठेपणा करायचा. बाबा तुम्ही मला सांगा, मी माझ्या पोटच्या पोराला त्या परक्या माणसासोबत कसं पाठवू? अगं परका कुठे? म्हणजे परका कुठे आहेत ते? ओवीचे बाबा आहेत नाही का रे? मग आणि सुपर हिरो. काय चालू आहे तुम्हा दोघांचं? ओवीचे बाबा, सुपर हिरो. काय रे अभि, सतत त्यांच्याबद्दलच बोलत असतोस तू. आणि त्यांना काय वाटेल की ह्या मुलावर काही संस्कार केले नाहीयेत म्हणून? असं काय वाटत नसतं की त्यांना. ते ओवीला रोज गुरुकुलात सोडायला येतात आणि मी त्यांच्यासोबत फिरायला जात असतो की ग. एक मिनिट, तू रोज भेटतोस त्यांना? अबीर, मला हे आवडत नाहीये, मी आधीच सांगून ठेवते तुला. तू त्या परक्या माणसासाठी तुझ्या आईशी भांडणार आहेस का? तुला तुझी आई महत्वाची आहे की तो परका माणूस? तसं नसतं ग आई, तूच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची असतेस ना ग. पण आई, ओवीचे बाबा तुला परका म्हणून वाटत असतील, पण ते माझे बेस्ट फ्रेंड असतात ना ग. अच्छा, म्हणजे रस्त्यावरून जाणारा कोणताही माणूस तुझा बेस्ट फ्रेंड होतो का? खूप बोलायला लागलास अबीर. तर नखरे करू नकोस, चल जेवायला. उठ. मी 3 बोलायच्या आत उठला नाहीस ना, तर तुला माहितीये मी काय करेन. 1. उरलेले 2-3 तुमच्यासाठी बोलू का?